आपण पाहतात दिग्रस डिजिटल लाईव्ह, एक सर्वांगीण माहितीचं चॅनल। नमस्कार, मी सुरेंद्र मिश्रा। दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेतकऱ्यांचा खरीप पेरणीचा हंगाम सुरू झालेला आहे। साधारणपणे 20 जून पर्यंत दरवर्षी 100 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झालेला असतो, त्यामुळे बहुतांश पेरण्या आटोपलेल्या असतात। परंतु यावर्षी मात्र अद्यापपर्यंत समाधानकारक असा पाऊस झालेला नाही। वास्तविक पाहता मागील 2-3 वर्षापासून शेतकऱ्यांना खूप मोठ्या नैसर्गिक आपत्तीला समोर जावं लागत आहे। मागील वर्षी देखील खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता, परंतु दिग्रस तालुक्याचा जर विचार केला पण यवतमाळ जिल्ह्याच्या अजूनही 10,000 शेतकरी कोणत्याही प्रकारची मदत न मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोष आहे। वास्तविक पाहता मागील वर्षी जेव्हा नुकसान झालं होतं त्यावेळेस माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी संबंधित विमा कंपन्यांसोबत बैठक घेऊन त्यांना निर्देश दिले होते की सरसकट 25% माफी देण्यात मदत देण्यात यावी, त्यांना आर्थिक मोबदला मिळाला पाहिजे असे निर्देश दिले होते। परंतु 1 वर्षाचा हंगाम पूर्ण संपलेला आहे, परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही। दुसरी बाब अशी आहे, शेतकऱ्यांना जे विविध सोसायट्या कोऑपरेटिव्ह सेक्टर्स मधून बँकांकडून जे पैसा क्रॉप लोनच्या माध्यमातून मिळतो कर्ज स्वरूपात, साधारणपणे दरवर्षी 5-10% मागील वर्षीपेक्षा जास्त या वर्षी दिला जातो, असं एक चलन आहे म्हणा, किंवा ते जसं बँकांचं वित्तीय एक मदत द्यायचं एक धोरण असते त्यानुसार असते। पण यावर्षी मात्र काय झालंय की जे दरवर्षी शेतकऱ्यांना एक गृहीत धरा की 1 लाख रुपये जर दरवर्षी मिळत होते, तर यावर्षी 1,05,000 किंवा 1,10,000 रुपये मिळायला पाहिजे होते, परंतु ते 90,000 95,000 असं कमी प्रमाणात करण्यात आलेलं आहे। याशिवाय जिल्हा मध्यवर्ती बँकेने 13 जून रोजी एक आदेश काढले आणि आपल्या अधीनस्थ असलेल्या सोसायट्या आणि विविध पतसंस्था आहे ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जाते, त्यांना कर्ज देण्याचं थांबविण्यासंदर्भात निर्देश दिलेले आहेत। त्यामध्ये कारण असंही आहे की सरकारकडून जे बँकेला येणाऱ्या व्याज स्वरूपातली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख योजनेमधून म्हणा, किंवा विविध जे काही शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात देण्यात आलं आहे आणि ते बँकेला मिळायला पाहिजे होते सरकारकडून, ते अजूनपर्यंत मिळालेलं नाही। त्यामुळे 13 जून पासून शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याच्या संदर्भातही रोक लावण्यात आलेली आहे। राष्ट्रीयकृत बँकाचंही वेगवेगळ्या प्रकारचं धोरण आहे। अशा विविध अडचणी आहेत। याशिवाय मागील वर्षीपेक्षा या वर्षी खत आणि बियाणं महाग झालेलं आहे, मजुरी महाग झालेली आहे। असं असलं तरी पण शेतकऱ्यांना आपल्या वेळेवर काम करावं लागते, म्हणजे करावंच लागते। मग ते विविध पतसंस्था असो, सोसायट्या असो, किंवा मग खाजगी सावकाराकडून मदत घ्यायची असो, त्यांची वेळ त्यांना जाऊ द्यायला जमत नाही। म्हणून शेतकरी अशा विविध अडचणींना, आणि त्यामध्येही एक महत्वाची बाब अशी की 20 जून पर्यंत पर्जन्यवृष्टी झालेली नाही। दरम्यान काळामध्ये मागील 1 महिन्यापासून विविध संस्था जे आहे, म्हणजे जे मान्सून संदर्भामध्ये आपले भाकितं देत असतात, काही जाणकार लोक आहेत, काही विशेषज्ञ तज्ञ लोक आहेत, ते आपापल्या विविध माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ देत असतात। यामध्ये कुठेही मतैक्य नाही। त्यामुळे काय झालं, शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की नेमकं पेरणी करायची की करू नये। परंतु असं असलं तरी दिग्रस तालुक्यामध्ये जवळपास 40 ते 45% पेरण्या आटोपलेल्या आहे। काही जे शेतकरी राहिलेले आहे, जे संपूर्ण म्हणजे पूर्णपणे जे कोरडवाहू ज्यांची शेती आहे, त्या शेतकऱ्यांची पेरणी अजूनही बाकी आहे। असे असले तरी पण मागील जे अनिश्चितता आहे, पीक विमा मिळालेला नाही, कर्ज धोरण संदर्भामध्ये शेतकऱ्यांना कमी कर्ज वाटप करण्याचं धोरण आहे, आणि याच्याशिवाय मान्सूनचं समजा अनिश्चितता आहे। असं असलं तरी पण शेतकऱ्यांनी कंबर कसून या वर्षीच्या खरीप हंगामाला सुरुवात केलेली आहे। यातील एक महत्वपूर्ण पैलू असाही आहे की मागील 8 वर्षामध्ये ज्या काही 2-3 कर्जमाफी योजना आल्या होत्या, म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना आली होती। माननीय उद्धवसाहेब ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्याही काळामध्ये शेतकऱ्यांसाठी, उर्वरित शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना आली होती। पहिली आली होती, त्याच्यानंतर परत एकदा सुधारित योजना देखील आली होती। जवळपास 3-4 योजना येऊन गेलेल्या या 6-8 वर्षामध्ये। असे असले तरी जवळपास 50% शेतकरी अजूनही पात्र असून देखील त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही।
तर दुसरीकडे दरवर्षी क्रॉप लोनवर वाढणारं जे व्याज आहे, हे व्याज निदान वाढू तरी नये म्हणून शेतकऱ्यांनी आपलं खातं जुनं नवीन करून पुन्हा सुरू केलेलं आहे. एकट्या दिग्रस तालुक्यातील शेतकऱ्यांना 54 कोटी रुपये माफी झालेली आहे. संबंधित शेतकऱ्यांचे म्हणजे लाभार्थी जे शेतकरी आहेत, जे पात्र आहेत त्या योजनेसाठी शासन दरबारी पाठवण्यात आलेली आहे. असं असलं तरी पण त्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मंजुरी म्हणा किंवा मग त्या योजनेचा लाभ मिळू शकला नाही. हाही एक त्यांच्या आर्थिक नुकसानीचा, एक शेतकऱ्यांचा ही एक दुसरी ही बाजू आहे. याकडे शासनाने लक्ष देऊन त्यांच्या ज्या शेतकरी आहे किंवा त्यांनी जे आपलं जुनं नवीन खातं केलेलं आहे त्या शेतकऱ्यांचं देखील काहीतरी त्यांना लाभ मिळावा अशी अपेक्षा देखील केली जात आहे. संकट कोणतेही असू द्या, शेतकऱ्यांच्या आगामी हंगामामध्ये त्यांना भरभराट येवो एवढी अपेक्षा मात्र आपण करू शकतो. नमस्कार.